चला तर करूया मग व्हेज पप्स. त्यासाठी लागणारे साहित्य: 1 बाउल पिठी, वाफवलेला बटाटा, मटार, चिरलेला कांदा, गरम मसाला, चाट मसाला, मीठ, लाल तिखट व पाणी. एका बाउलमध्ये पिठी, एकसारखं मळून घेणे व थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं पीठ मळून घेणे. अशा तऱ्हेने पीठ मळून घेतलेलं आहे घट्टसर. कढईत थोडंसं तेल भाजी परतण्यासाठी. कांदा परतून घेणे. मटार कांद्यामध्ये परतून घेणे. लाल तिखट 2 चमचे, चाट मसाला, गरम मसाला, हळद व थोडीशी हिंग. हे सर्व साहित्य एकसारखं परतून घेणे. वाफवलेला बटाटा. हे सर्व साहित्य एकत्र करून मॅशरने मॅश करून घेणे. झालेली भाजी एका बाउलमध्ये काढून घेणे. आटा तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये 2 चमचे तूप व कॉर्नफ्लॉवरचं पीठ व कॉर्नफ्लॉवरचं पीठ 1 चमचा घेऊन साठा तयार करून घेणे. व कढईत तेल तळण्यासाठी ठेवणे व पिठाचे 2 गोळे करून2 पान लाटून घेणे हलक्या हाताने. लाटून झाल्यानंतर पानाला साठा लावून घेणे. साठा लावून झाल्यानंतर दुसरं पान त्याच्यावर ठेवून हलक्या हाताने दाब देऊन उलट सुलट घडी मारून घेणे. व पोळी लाटून घेणे. कडा कट करून घेणे. कडा कट करून घेतल्यानंतर चौकोन आकार असा तयार होतो.
त्यात 3 भाग तयार करून घेणे. चाकूने कट करून घेणे. व समोसे आकारचे गडी मारून चाकूने कट करून घेणे. त्यामध्ये सारण भरून समोसा आकारचे पारी बंद करून हलक्या हाताने बंद करून घेणे. तेल गरम झालेले आहे, त्यात एक एक करून तळून घेणे. तांबूस रंगापर्यंत तळून घेतलेले आहेत. एका चाळणीमध्ये काढून घेणे. व्हेज पप्स किती छान लेअर आलेले आहेत बघा. व्हेज पप्स किती छान लेअर आलेले आहेत. तसेच याच्यात कोबीसुद्धा घालू शकता. किती क्रंची झालेले आहेत. खारीसारखे झालेले आहेत. पप्स हे चौकोनी आकारचे व समोसे आकारचे केलेले आहेत. हे तुम्ही कोणत्याही आकारचे करू शकता. ही रेसिपी आवडली असेल तर सोनालीज किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.